हदगाव तालुक्यात यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे आणि बियाणांच्या दर्जामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलाय। अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय। हदगाव तालुक्यात विविध भागांतून शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढलाय। या संकटांची दोन मुख्य कारणं समोर येत आहेत: बोगस किंवा निकृष्ट बियाणे। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली, परंतु काही दिवसानंतरही बियाणे उगवले नाही। यामुळे शेतामध्ये आता केवळ रिकाम्या ओळी दिसत आहेत। हातातोंडाशी आलेला पैसा वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पेरणीसाठी मशागत, खते आणि बियाणांवर केलेला मोठा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। विशेषतः बियाणांच्या गुणवत्तेवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। त्याचप्रमाणे आम्ही कर्ज काढून महागडी बियाणे आणली, पण ती उगवलीच नाहीत। आता दुबार पेरणीसाठी पुन्हा पैसा कुठून आणायचा? प्रशासनानं तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी। कृषी विभागानं या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाहीत त्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करावेत। तसेच ज्या कंपन्यांचे बियाणे निकृष्ट आढळलेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तालुकाभरातील शेतकरी संघटनांतून होते। हदगाव तालुक्यामध्ये बळीराजा पुन्हा एकदा निसर्ग आणि बियाणे कंपन्यांच्या कात्रीत सापडलाय। शासनाच्या मदतीकडे आता त्यांचे डोळे लागलेत। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी कृष्णा चौतमाल, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।